नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका भन्नाट आणि सध्या सगळीकडे चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत. एक साधा इंटरनेट मीम आधुनिक डिप्लोमसीचा किंवा राजनैतिक ब्रँडिंगचा इतका महत्त्वाचा भाग कसा काय बनू शकतो? आंतरराष्ट्रीय संबंध आणि आपली ही इंटरनेट संस्कृती यांचं असं कॉम्बिनेशन आपण सहसा पाहत नाही, बरोबर? तर आज आपण याच डिप्लोमसी आणि डिजिटल कल्चरमधील इंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या हॅशटॅग मेलोडी ट्रेंडचा पूर्ण प्रवास उलगडणार आहोत. आता बघा, या सगळ्यांची सुरुवात होते ती एका अतिशय मजेशीर प्रश्नापासून. मेलोडी इतनी चॉकलेटी क्यू है? हा आपल्या लहानपणीचा नॉस्टॅल्जिक स्लोगन तुम्हाला नक्कीच आठवत असेल. पण हाच स्लोगन थेट जागतिक राजकारणाच्या मंचावर एक ग्लोबल इंटरनेट सेन्सेशन कसा बनला? म्हणजे विचार करा, एका जुन्या चॉकलेट ब्रँडच्या टॅगलाईनने चक्क 2 देशांच्या पंतप्रधानांच्या भेटीला एक वेगळीच ओळख देऊन टाकली आहे की नाही रंजक? तर चला थेट वळूया या व्हायरल चॉकलेट गिफ्टकडे आणि पाहूया नेमकं काय घडलं. आता इथे हा 12चा आकडा खूप महत्वाचा आहे. का? कारण हा आकडा दर्शवतो तो फक्त 12 सेकंदांचा व्हिडिओ ज्याने नुकतंच इंटरनेटवर अक्षरशः वादळ निर्माण केलं. म्हणजे बघा, फक्त 12 सेकंद आणि जगभरातल्या कोट्यावधी लोकांचं लक्ष वेधून घेण्याची ताकद या छोट्याशा क्लिपमध्ये होती. झालं असं की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोम दौऱ्यादरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी हा छोटा व्हिडिओ शेअर केला. यात ते दोघेही पार्ले मेलोडी चॉकलेटचं पाकिट हातात धरून मनसोक्त हसताना दिसत आहेत. पंतप्रधान मेलोनी हसत हसत म्हणतात, पंतप्रधान मोदींनी आम्हाला चांगली टॉफी गिफ्ट केली आहे, थँक्यू फॉर द गिफ्ट. एका देशाच्या प्रमुखाने दुसऱ्या देशाच्या प्रमुखाला चक्क चॉकलेट देणं आणि तेही आपलं मेलोडी, म्हणजे सोशल मीडियासाठी हे एकदम परफेक्ट मीम मटेरियलच होतं. आणि या सगळ्याचा खरा प्रभाव काय झाला माहितीये? या इंटरनेट मीमची ताकद इतकी प्रचंड होती की बघता बघता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर पार्ले मेलोडी चक्क आउट ऑफ स्टॉक झाली. हो, अगदी खरंय. बातम्यांनुसार या व्हिडिओनंतर लोकांनी मेलोडीची इतकी तुफान खरेदी केली की कंपन्यांना मागणी पूर्ण करणं अक्षरशः कठीण होऊन बसलं. हा झाला एका मीमचा रिअल वर्ल्ड इम्पॅक्ट. आता पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुळात या हॅशटॅग मेलोडी ट्रेंडची सुरुवात कशी झाली ते समजून घेऊया. यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. भारत आणि इटलीचे संबंध हळूहळू पण अगदी ठामपणे विकसित होत गेले. ऑक्टोबर 2022मध्ये जॉर्जिया मेलोनी इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. तेव्हा मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं होतं. त्यानंतर मार्च 2023मध्ये त्या रायझिना डायलॉगसाठी भारतात आल्या, जिथे दोन्ही देशांच्या संबंधांना स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा दर्जा मिळाला. पण खरा ट्विस्ट, जो इंटरनेटला वेड लावून गेला, तो आला सप्टेंबर 2023मध्ये. दिल्लीतल्या G20 परिषदेत मोदींनी मेलोनी यांचं जे स्वागत केलं आणि त्यांचे जे फोटो व्हायरल झाले, तिथूनच नेटकऱ्यांनी मेलोनी आणि मोदी ही 2 नावं एकत्र करून हॅशटॅग मेलोडी हा हॅशटॅग पहिल्यांदा ट्रेंड करायला सुरुवात केली. आणि मग असा एक क्षण आला जेव्हा हा इंटरनेटवरचा मीम चक्क अधिकृत झाला. डिसेंबर 2023मध्ये दुबईत COP28 परिषद सुरू होती आणि तिथे एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. पंतप्रधान मेलोनी यांनी स्वतः पंतप्रधान मोदींसोबतचा एक सेल्फी त्यांच्या अधिकृत अकाउंटवर शेअर केला. त्याला कॅप्शन काय होतं? गुड फ्रेंड्स ॲट COP28. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वतः त्यात हॅशटॅग मेलोडी हा हॅशटॅग वापरला. विचार करा, एका राष्ट्रप्रमुखाने स्वतःहून एका इंटरनेट ट्रेंडला अशी अधिकृत मान्यता दिल्यावर काय होईल? सोशल मीडियावर अक्षरशः मीम्सच्या महापूर आला आणि लोक थक्क झाले. यानंतरच्या त्यांच्या ज्या भेटी आणि जागतिक परिषदा झाल्या, त्यांनी हा ट्रेंड आणखीनच पुढे नेला. या दोन्ही नेत्यांची जेव्हा जेव्हा भेट झाली तेव्हा ऑनलाईन विश्वात मीम्स आणि फॅन एडिट्सची एकच लाट उसळली. जून 2024मध्ये इटलीत G7 परिषद झाली तेव्हा सोशल मीडियावर मेलोडी रियुनियन अशी जोरदार चर्चा होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ब्राझीलमधल्या G20 समिटमध्ये ते पुन्हा भेटले आणि इंटरनेटवर मेलोडी इज बॅक चे ट्रेंड्स पाहायला मिळाले. म्हणजे हा ट्रेंड थांबण्याचं नावच घेत नव्हता. आता या सगळ्या प्रवासाला आपण परत आजच्या घडीला जोडूया. हा जो मेलोडी चॉकलेटचा प्रसंग आपण मघाशी पाहिला, तो काही अचानक हवेतून आलेला नाही. पंतप्रधान मोदी नुकतेच 5 देशांच्या मोठ्या दौऱ्यावर होते. UAE, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि त्यांचा शेवटचा थांबा होता इटली. रोममधल्या ऐतिहासिक कोलेजियमला त्यांनी भेट दिली आणि त्यानंतरच्या डिनरच्या वेळीच हा 12 सेकंदांचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला. या एका व्हिडिओने जागतिक राजकारणात डिजिटल संवादाची एक नवीच लेवल सेट केली. पण या सगळ्याला एक दुसरी बाजूही आहे. देशांतर्गत राजकीय टीका आणि त्यात आलेला एक हिंदी सुविचार. ह्याबद्दल आता बोलूया.
या आंतरराष्ट्रीय घडामोडीवर भारतात मात्र 2 अगदी टोकाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. एकीकडे सत्ताधारी भाजपने हा व्हिडिओ पंतप्रधानांच्या विनोदबुद्धीचा एक मस्त हलका-फुलका किस्सा म्हणून शेअर केला. पण दुसरीकडे देशातील आर्थिक संकटाचा संदर्भ देत विरोधी पक्षांनी ही कृती पूर्णपणे अयोग्य असल्याचं म्हणत जोरदार टीका केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या व्हायरल व्हिडिओवरून सरकारला चांगलंच धारेवर धरलं. त्यांचं म्हणणं असं होतं की देशात आर्थिक संकटाचं वादळ आहे, शेतकरी, तरुण, महिला आणि कामगार रडत आहेत आणि अशा वेळी आपले पंतप्रधान परदेशात जाऊन टॉफी वाटत आहेत आणि हसत हसत रील बनवत आहेत. ही एक नौटंकी आहे असं ते म्हणाले. देशांतर्गत गंभीर प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी परदेशात असे व्हिडिओ बनवणं योग्य नाही असा त्यांचा थेट युक्तिवाद होता. इथे आपल्याला या विषयावरील राजकीय मतभेदांचे 2 वेगवेगळे दृष्टिकोन स्पष्ट दिसतायत. आणि या सगळ्या राजकीय चर्चा सुरू असतानाच तिकडे रोममधल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मेलोनी यांनी आणखी एक सुखद धक्का दिला. भाषण करत असताना त्यांनी चक्क एका हिंदी सुविचाराचा वापर केला. त्या म्हणाल्या, परिश्रम ही सफलता की कुंजी है. एका इटालियन पंतप्रधानाने अधिकृत मंचावर अशा प्रकारे स्पष्ट हिंदीत बोलणं, ह्यामुळे इंटरनेटवर त्यांच्यातील या राजनैतिक मैत्रीची पुन्हा एकदा जोरात चर्चा सुरू झाली. तर मंडळी, या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय घ्यायचं? पारंपरिक मुत्सद्देगिरी आणि आजची आपली इंटरनेट संस्कृती आता एकमेकांत कशी गुंफली जातेय हे यातून अगदी स्पष्ट होतं. आणि यातूनच शेवटी एक अतिशय मोठा प्रश्न उभा राहतो. डिजिटल युगातील या नव्या राजनैतिक रणनीतीशी आपला जागतिक मंच भविष्यात कसा जुळवून घेईल? राजकीय संबंध आता फक्त बंद दारांआड राहिलेले नाहीत, ते थेट हॅशटॅग्स आणि व्हायरल व्हिडिओंच्या माध्यमातून जगासमोर येत आहेत. याचा येत्या काळात आंतरराष्ट्रीय संबंधांवर काय परिणाम होईल हे पाहणं खरोखरच रंजक ठरेल. तुम्हाला काय वाटतं? विचार नक्की करा.